नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पुनश्च आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. द सोल्युशन गुरुजी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शिक्षण सप्ताह या मालिकेअंतर्गत परिशिष्ट 4 दिवस 4 गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी आपल्याला आपल्या सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे. या अंतर्गत NEP 2020 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आलेली आहे. 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताहाचा 4था दिवस म्हणजेच 25 जुलै 2024 रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा. म्हणून बघा, सर्व शिक्षक बंधू भगिनी आपल्या शाळा, जिल्हा परिषद शाळा, स्वयंअर्थाची शाळा किंवा माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा यांच्यामध्ये आपल्याला गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे. या सांस्कृतिक दिनाचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत. ते म्हणजे सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा विचार करायचा आहे. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंदमय बनवायचं आहे. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करणे. हा उपक्रम सुसंवादाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, पूर्णपणे वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न आहे. तर बघा, आपल्याला कोणकोणते उपक्रम राबवायचे त्यांच्याबद्दल जरा थोडी माहिती जाणून घेऊया. प्रथम तर सर्वांनी लक्षात ठेवायचं, सांस्कृतिक दिन हा यातून एकच आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक समुदाय म्हणजेच विद्यार्थ्याचे पालक, गावाचे नागरिक या सर्वांचा एकमेकाचा विचारविनिमय होऊन खास करून सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी विद्यालयामध्ये विविध प्रकारचे उपक्रम किंवा प्रकल्प राबवायचे. त्यामध्ये शाळांमध्ये विविध प्रकारच्या भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वस्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य म्हणजेच नुक्कड नाट्य किंवा कठपुतळीचे कार्यक्रम, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करायचं आहे. बघा, पहिला मुद्दा जो आहे यामध्ये विविध भाषा, वेशभूषा घ्यायच्या आहेत. आपल्या देशामध्ये विविधता आहेत. प्रत्येक राज्यातले वेशभूषा आहेत, प्रत्येक राज्यातले खाद्यपदार्थ आहे, कला, वस्तुकला, स्थानिक खेळांना महत्त्व द्यायचं आहे, चित्रकला आहे. या सर्व गोष्टींचा पथनाट्य असू द्या किंवा कथाकथन असू द्या यांचे आयोजन करायचं आहे. दुसरा भाग म्हणजे लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही कार्यक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे. म्हणजेच बघा, एखादा विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी आणि त्याला सपोज आहे दक्षिणेकडील एखाद्या राज्यातील सुंदर असं नृत्य येतं, गायन येतं किंवा खास करून त्याची शैली त्याला जमते किंवा बोलण्याची पद्धत जमते, तर नक्कीच आपण त्यालासुद्धा आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. तर अशा प्रकारचे विविध प्रकारच्या शैली आहेत, अशा प्रकारचे गायन आहेत, लोकनृत्य आहे, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार आहेत, आपल्या विद्यालयामध्ये त्याचं आयोजन करण्यात यावं. स्थानिक आणि पारंपरिक कलाकार, कारागीर आणि इतर कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करावं. म्हणजे आपल्या गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील विविध प्रकारचे कलाकार आहेत, स्थानिक कलाकार आहेत. सध्या आपण विचार केला तर आपण 4G 5Gमध्ये जगत आहोत आणि विविध प्रकारचे म्हणतात ना, आपण फ्रीलान्सर लोक आहेत, खास करून म्हणतात यूट्यूबर आहेत किंवा जुने कलाकारसुद्धा आहेत. ते सुद्धा जे वयस्कर झाले परंतु चांगल्या प्रकारची कला सादर करतात अशा लोकांना आपण आमंत्रित करू शकतो. किंवा शाळा स्थानिक कलाकार, कारागीर किंवा कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे सुद्धा आयोजन आपण देखील करू शकता. ज्याप्रमाणे आपण स्थानिक शाळांमध्ये विचार केला तर स्थानिक काही भेटी कार्यक्रम आपण आयोजित करत असतो किंवा गृहभेटी आयोजित करत असतो विद्यार्थ्यांची, तशा प्रकारचे स्थानिक कलाकारांना भेटण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांचे ग्रुप करून आपण सुद्धा भेटू शकतो. मग विद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये अशा प्रकारच्या विविध प्रकारचे उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला राबवायचे आहे. तसेच संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराच्या संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे, जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीचा रंग आणि माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात उपक्रम सहभाग घेण्यासाठी. पालक येऊ शकतात, पालक शिक्षक संघ, माता पालक शिक्षक संघ, ग्रामस्थसुद्धा यामध्ये भाग घेऊ शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र, पुरातत्व स्थळे,
विविध प्रकारचे संग्रहालय इत्यादींचे सुद्धा सहकार्य आपण यात घेऊ शकता। हा उपक्रम राबवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व आपल्याला देण्यात आले शासनातर्फे, ते म्हणजे राज्यसंघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील। तथापि अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा। सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी हे सूचित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण सर्जनशील असावा। प्रदेश तसेच राज्य केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांचा CWSN सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमाची रचना करण्यात यावी। कारण का विशेष गरजा असलेली मुलं जी आहेत ते ह्या सर्व कार्यक्रमांपासून वंचित राहू नये या असा मेन हेतू आहे। म्हणून बघा आपल्या सर्वांना हे मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच आपल्या विद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक दिन किंवा खास करून जो आपला दिवस 4था आहे शिक्षा सप्ताह किंवा शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव तो त्या अंतर्गत सांस्कृतिक दिन संपन्न करायचा आहे। आणि खास करून संपन्न करत असताना आपल्याला दिलेली उद्दिष्ट, आपल्याला दिलेले विविध प्रकारचे मार्गदर्शक सूचना या सर्वांचा अवलंब करून आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा जपायचा आहे। अशाच प्रकारच्या व्हिडिओंना बघण्यासाठी आमच्या द सोल्युशन गुरुजी या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं। धन्यवाद।